वयो काय झालं? अगं हे बघ, तुम्ही बघू शकता इथे वेगळंच दृश्य आपल्याला दिसत आहे. म्हातारे म्हातारे उठ ना ग म्हातारे म्हातारे उठ ना ग म्हातारे म्हातारे उठ की ग. त्या डॉक्टर बाई मुळे माझी म्हातारी गेली. चुकीची औषधं दिली म्हणून माझी म्हातारी गेली. म्हातारे उठ ना ग म्हातारे. सुमन, माझी कॉफी रेडी आहे का? आण बरं लवकर. होय गे, आणतोय. ताच करतोय. बोरिवली परिसरात लक्ष्मी रोडवर असलेल्या D&D हॉस्पिटल समोर सर्कलच्या गार्डन मधील इल्लीगल क्लिनिक मध्ये एका मुलीच्या चुकीच्या औषधांमुळे एका 70 वर्षीय आजीचा जीव गेला. काय झाला? कोण चावला? अगं केवढा मोठा विंचू चावलाय. काय? आगे माझी वाली कॉफी वरती आण, वरती आण. हे बाय माझे विंचू चावलो. कम इन. काय झालं, एवढे खुश का दिसताय? क्या काय झालं काय विचारताय मॅडम? अहो आनंदाची गोष्ट आहे. पेढे वाटा पेढे. का म्हणजे काय झालं? काय पेढे कसले? काय झालंय काय मॅडम? आहात कुठे तुम्ही? हे बघा, लक्ष्मी रोडवर असलेल्या सुप्रसिद्ध D&D हॉस्पिटल समोर सर्कलच्या गार्डन मधील इल्लीगल क्लिनिक मध्ये एका मुलीच्या चुकीच्या औषधांमुळे एका 70 वर्षीय आजीचा जीव गेला. पार्वतीबाई लगाटे असं त्या वयोवृद्ध महिलेचे नाव होते. हे सगळं? अहो मॅडम, आता त्या सरस्वती भारतीचं काम तमाम झालं म्हणून समजा. पण आता पुढे काय होणार आहे? बयो या टॉपिकचा आता द एंड. आपल्या हॉस्पिटलमधून आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामधून आता सरस्वती भारती कायमची निघून जाणार. कायमची. येस, पण या आगीत फक्त बयोच होरपळणार आहे का? सौदामिनी, मी खूप मोठी आग लावली. तू सांगशील त्यांना फेकू आपण त्या आगीत. डॉक्टर शुभंकर देवचाके. पोटे, आय एम सो सॉरी, सो सॉरी. म्हणजे तुमचे आणि डॉक्टर शुभंकर देवचाकेंचे जुने ऋणानुबंध आहेत हे माहिती आहे मला. रादर ते तुमचे एक्स हजबंड आहेत. एक्स हजबंड आहेत. आय एम सो सॉरी. म्हणजे चुकून अनावधानानं निघालं माझ्याकडनं. पोटे, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो ना? हो. कसं आहे, गौतमीला डॉक्टर शुभंकरशी काहीही घेणं देणं नाहीये. हो, नवीन नाती जुळतायत. हो की नाही दुष्यंत? मॅडम, तुम्ही म्हणाल तसं मला काही प्रॉब्लेम नाहीये. मॅडम, फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय ना, या सगळ्या खटाटोपामध्ये ना माझे खूप पैसे खर्च झाले. तो सगळे पैसे मला माझ्या खिशात न भरायला लागले. पगार कमी आहे. एवढ्याशा पगारात एवढं सगळं करायचं नाही जमत. हल्ली खर्च किती वाढलेत ना. ती सरस्वती माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाते. मी तर प्रचंड खुश आहे. पोटे, हा, तुमच्यासाठी ब्लँक चेक द्या. पहिलं काम करा. तरी की
मॅडम असं करू नका हो. गुंडांना जेवढी मेहनत करावी लागत नाही ना तेवढी मेहनत घेतली हो मी या सगळ्या कामामध्ये. थोडा तरी माझा विचार करा ना. हो, तसंही तुम्ही डॉक्टरच्या वेशातले गुंडच आहात. काहीतरीच काय गंमत करताय. निघा, पुढच्या कामाला लागा. चला. चला. मॅडम ते चेक हो, निघा. ब्लँक चेक. हो पोटे. अगं पण हे असं कसं काय झालं? हाकाच काय कळत नाही दादा. दादा अरे मी त्यांना साध्या गोळ्या दिलेल्या मल्टीविटॅमिनच्या, तर आपण बाबांच्या सांगण्यावर एवढं शक्यच नाही. अरे डॉक्टर पुढचे पेशंट तपासताय ना? वाईस थांब ना, हा मॅटर चालू आहे ना. बाबा दादा प्लीज 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 शांत. काय करायचं? ए उठा रे, उठा 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 उठा. ए बसले काय? उठा 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 बोलतोय ना. उठा रे. ही डॉक्टर नाहीये, हीच आहे ती समाजसेविका. तुझ्यामुळे आज फक्त तुझ्यामुळे आमची म्हातारी मेली. अगाच्या कुठल्या औषधी दिल्या होत्या तिला की आमची म्हातारी डायरेक्ट मेली? ए देवा. दादा या बघा माझं ऐकून घ्या, मी काहीच केलेलं नाही. प्रत्येक गुन्हेगार हेच बोलतो मॅडम. हिने आमच्या एरियात येऊन लोकांना मारहाण केली. अहो एवढंच नाही तर नवरा बायको मध्ये भांडणं सुद्धा लावली. आणि आता काय? तू डायरेक्ट खून. अगं का मारलंस आमच्या म्हातारीला? काय बिघडवलं होतं तिने तुझं? अगं अगदी साधी भोळी होती आमची म्हातारी. कुणाच्या घेण्यात नाही का कुणाच्या देण्यात नाही. का मारलंस तिला? हा का मारलंस? आता तुमच्यापैकी एकाला पण सोडणार नाही. अरे बघता काय फोडो हॉस्पिटल. थांबा दादा दादा एक मिनिट माझं ऐकून घ्या प्लीज. दादा दादा हे बघा काहीतरी गैरसमज झालाय, तुम्ही प्लीज ऐकून घ्या आमचं. ओ दादा दादा ऐका माझा. अहो माझी बहीण तशी नाही. अहो ती स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवत. अहो ती माऊली तशी नाही. मी माझा ऐका प्लीज, माझा ऐका. ए बहिणीच्या भावा, लय पुळका तुला तुझ्या बहिणीचा. तुझ्या बहिणीला बघतो नंतर. आधी याला तुडवा रे. दादा नका असं करू प्लीज. दादा प्लीज असं नका करू. दादा प्लीज. बरं तू थांब. दादा अरे आपलं क्लिनिक. दादा प्लीज अरे बघता काय सगळं सामान फेका. थांबव अरे ते काय करताय? दादा काय करताय? प्लीज थांबवा हे सगळं. तुझं काय रे ते? काय चाललंय तुझं? चल रे. दादा दादा प्लीज हे सगळं थांबवा. प्लीज तोडफोड नका करू. दादा काय करताय तुम्ही? दादा आता चांगली गावलीस माझ्या तावडीत. आता दाखवतो तुला हा नौटक भाई कोण येते. बयो मागे अजिबात हात लावायचा नाही त्याला. सरस्वती आपल्याला आत्ताच्या आत्ता इथून निघायचंय. सर प्लीज त्यांना थांबवा ना सर. ते आपलं क्लिनिक प्लीज आपलं क्लिनिक. सरस्वती आपल्याला आत्ताच्या आत्ता इथून निघायला लागेल. ही लोक वाटेल ते करू शकतात रागाच्या भरात. नाही सर. सरस्वती तुझ्या बाबांनी सांगितलं. सर बघताय काय? फोडा आहे सगळं क्लिनिक.
शांत हो. मयो, बाळा इथं बस बरं. बाबा, त्यांनी आपलं क्लिनिक तोडलं बाबा. काय कधी झालंय? कोण माणसं होती? बघ सांग मला. आरव तू तरी बोल. अरे बाबा, ते कोण होते माहित नाही, पण ते म्हणत होते की तुम्हीच आमच्या म्हातारीला मारलं म्हणून. बाबा मी नाही मारला कोणाक बाबा. तुम्ही सांगितलेल्याच गोळ्या मी त्यांना दिल्या मल्टीविटॅमिनच्या. मी त्यांना खूप समजवला बाबा, त्यांनी माझं काहीच नाही ऐकलं. हो बाळा, मला माहितीये तू काही नाही केलंस. तू घाबरू नकोस, मी आहे ना. डॉक्टर, तुम्हा सगळ्यांना सौदामिनी मॅडमनी केबिन मध्ये बोलवले. हो आलोच. बाळा डोळे पुस बरा. काय नाही म्हणत. नमस्कार. मुंबईमधील बोरिवली परिसरातील लक्ष्मी रोडवर असलेल्या सुप्रसिद्ध D&D हॉस्पिटल समोर सर्कलच्या गार्डनमधील इल्लीगल क्लिनिकमध्ये एका मुलीच्या चुकीच्या औषधांमुळे एका 70 वर्षीय आजीचा जीव गेला. पार्वतीबाई लगाटे असं त्या वयोवृद्ध महिलेचे नाव होते. त्या संदर्भात आपल्याशी वार्तालाप करायला आले आहेत त्यावेळी घटनास्थळी हजर असणारे प्रसिद्ध ब्लॉगर उत्तम सुपे. तुम्ही घटनेबद्दल सविस्तर काय सांगू शकाल? मुळात गरिबांसाठी उघडलेलं पहिलं रुग्णालय ही कल्पनाच खूप भावली होती मला. कारण आज अशा विचारांची माणसं खूप कमी आहेत जगात. पण मुखवट्या मागे एक वेगळाच चेहरा घेऊन हे असले धंदे चालले होते ह्याची पुसटची कल्पनाही नव्हती मला. तुम्ही बघू शकता इथे वेगळंच दृश्य आपल्याला दिसत आहे. म्हातारे! ए म्हातारे! 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 ए उठ नका ए म्हातारे! ते डॉक्टर बाईमुळे माझी म्हातारी गेली. पण याला जबाबदार असलेल्या व्यक्तीला लवकरात लवकर शिक्षा ही झालीच पाहिजे, ही इथल्या गावकऱ्यांची मागणी आहे. हे सगळं काय आहे सरसू? काय आहे काय हे सगळं? अशी कोणती औषधं, कोणत्या गोळ्या दिल्यास त्या बाईला तू? सर अहो, त्या आजींका ऍडमिटच करायची गरज होती. तसं मी त्यांच्या मुलाक सांगितलं पण होतं, पण ते ऐकतच नव्हते. ते म्हणत होते तुमच्याच क्लिनिक मधल्या गोळ्या द्या, त्यांना बरा वाटत म्हणा. मग म्हणूनच मी बाबांका फोन केला. बाबा बोलले ह्या बहुतेक काहीतरी मानसिक असा म्हणून तू मल्टीविटॅमिनच्या गोळ्या दे, म्हणजे काय साईड इफेक्ट पण होणार नाही म्हणून मी दिल्या. हो सर, बरोबर मला कॉल आला होता. तिने मला सगळं सांगितलं. त्या आजींना खरंच गोळ्यांची गरज नव्हती, त्यांना ऍडमिट करणं गरजेचं होतं. पण मग त्यांच्या समाधानासाठी मी बोयला सांगितलं की त्यांना विटॅमिनच्या गोळ्या दे, जेणेकरून त्यांना काही साईड इफेक्ट्स नाही होणार, झाला तर फायदाच होईल. आणि त्यातून एवढं सगळं गंभीर होण्याचा काही प्रश्नच येत नाही सर. सर वेळ येईल ना तर मी निर्दोष सिद्ध करेन. मी हॉस्पिटलचं नाव येऊच देऊचं नाही. हॉस्पिटलवर काही येणार नाही. हा, तुझ्या क्लिनिकला माझा आणि माझ्या हॉस्पिटलचा सपोर्ट होता हे मीडियामध्ये तूच सांगितलंस ना. मी या एकटीन नाही केलाय. त्याचं सगळं श्रेय जाता D&D हॉस्पिटलला. मेन म्हणजे D&D हॉस्पिटलचा ओनर सौदामिनी दंडवते मॅडम का. मला हे आधीपासून माहिती होतं, मला सगळं माहिती होतं हे असंच होणार म्हणून. दोघं मी तुम्हाला अजूनही सांगतोय, हॉस्पिटलचं नाव जर वाचवायचं असेल ना तर ह्या मुलीला सगळ्यात आधी काढून टाका. तर पुन्हा आपण जाणून घेऊया आजीच्या मुलाकडून. आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. अहो मी गरीब माणूस, मी एकटा काय करणार.
पण सर, आपला देश लोकशाहीच्या मार्गाने चालणारा देश आहे. आपल्या देशात न्यायव्यवस्था सर्वांसाठी समान आहे, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत. मग तुम्हाला असं नाही वाटत का की कोर्टात जाऊन या विरुद्ध तुम्ही दाद मागितली पाहिजे? गरिबांसाठी न्याय समान नसतो दादा. आम्हाला तो आमच्या पद्धतीने मिळवावा लागतो. म्हणून तर माझ्या वस्तीतल्या लोकांनी रागाच्या भरात ते क्लिनिक फोडलं. एवढंच आम्ही करू शकतो. हो साहेब, आज फक्त तिचं क्लिनिक फोडलंय. उद्या नाही तिच्या मुसक्या आवडल्या ना तर नावाचा नवटाक भाई नाही हा. म्हणजे तुम्ही तुमचा बदला घेणार तर? गरिबांना असाच न्याय मिळवावा लागतो साहेब. त्या मुलीच्या हलगर्जीपणामुळे आमच्या या म्हातारीचा जीव गेला. मला सांगा ना साहेब, तुम्ही गरिबाचा जीव एवढा स्वस्त आहे का? सांगा ना. तू रडू नको, आम्ही आहोत तुझ्या सोबत. त्यांना अजिबात सोडायचं नाही. तुम्ही सरस्वती भारती या मुलीला धडा शिकवायचा पण तर केलेला आहे, पण तुम्ही मला सांगा की तुमच्याकडे अजून काय पुरावे आहेत? अहो, आमची म्हातारी मेली तिने दिलेल्या औषधांमुळे, आणि तरी तुम्हाला पुरावे हवेत? आता तुम्हाला पुरावे हवेत तर सांगतो. अहो, लोकांना लुबाडणारा तो चोर आज त्या क्लिनिक मध्ये कंपाऊंडर म्हणून काम करतोय. अहो, आता तुम्हीच सांगा ना, त्याने त्या दवाखान्याच्या नावाखाली अजून अशा किती लोकांना लुबाडलं असणार? पण आता नाही. आता त्या कंपाऊंडरला म्हणजेच त्या चोराला आम्ही आता अजिबात सोडणार नाही. तर त्या क्लिनिक मध्ये एक कुख्यात चोर सुद्धा काम करत होता असं यांचं म्हणणं आहे. तरी तो या दवाखान्यात काम करत होता, त्यामुळे हे क्लिनिक फ्रॉड होतं अशी शंका नाकारता येत नाही. आई शपथ, यांनी चांगलीच फिल्डिंग लावलेली दिसता. काहीतरी गडबड आहे नक्की. तर दादा, शेवटचा प्रश्न. तुम्ही जसे दादा सांगताय तसंच खरंच करणार का? म्हणजे तुम्ही तुमच्या आईच्या मृत्यूचा बदला घेणार आहात का? आता हे सगळे साथीला असतील तर मी नक्की लढेन. त्या पोरीला अद्दल घडवेन. पोलिसातच देईन खडी फोडायला. तू घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. चल आता म्हातारीला अग्नी द्यायची तयारी करायला पाहिजे. अजून कोणी येणार नाहीये ना? नाही, ठीक आहे. अजून उशीर करून काय फायदा नाही. ए चला रे, लाकडे घ्या पुढे. अरे घे ना ते मडके आणि कापड घ्या. चल 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 चला रे, लवकर करा. चला चला चला. सर असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ. आपण सगळे मिळून हे सॉर्ट आउट करू शकतो. काय सोल्युशन काय काढायचंय आता? हे सगळे पुरावे बघितलेत ना, अख्ख्या जगाला कळलंय या न्यूजमुळे. आता कसलं सोल्युशन? बघा. तर पुन्हा आपण जाणून घेऊया आजीच्या मुलाकडून. आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. गरिबांसाठी न्याय समान नसतो दादा. आम्हाला तो आमच्या पद्धतीने मिळवावा लागतो. म्हणून तर माझ्या वस्तीतल्या लोकांनी रागाच्या भरात ते क्लिनिक फोडलं. आज फक्त तिचं क्लिनिक फोडलंय. उद्या नाही तिच्या मुसक्या आवडल्या ना तर नावाचा नवटाक भाई नाही हा. म्हणजे तुम्ही तुमचा बदला घेणार तर? गरिबांना असाच न्याय मिळवावा लागतो साहेब. त्या मुलीच्या हलगर्जीपणामुळे आमच्या या म्हातारीचा जीव गेला. झाले बघून पुरावे? एक मिनिट सर, या सगळ्यावरून हे सिद्ध नाही होत की सरस्वतीने दिलेल्या गोळ्यांमुळेच त्या बाईंचा जीव गेला. एवढे सगळे पुरावे बघितलेत ना तुम्ही, तरी पण? सर, मला असं वाटतं नाण्याला दोन बाजू असतात. आता आपण फक्त एकाच बाजूने विचार करतो. मॅडम, मला असं वाटतं की त्या बाईंचं क्रिमेशन होण्याच्या आधी आपण त्यांचं पोस्टमॉर्टम करणं गरजेचं आहे. सो आपल्याला कॉज ऑफ डेथ कळेल आणि सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील.